अमित शहा हे डबल गेम करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदे. मित्र हो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता पहिल्यासारखे संबंध, सलोखा, सख्य काहीही राहिलेलं नाही. आणि हे दाखवणाऱ्या अनेक घटना आणि अनेक विधानं आपण मागच्या काही काळापासून पाहत आलेलो आहोत. एकनाथ शिंदे हे पुन्हा पुन्हा रडगाणगात दिल्लीपर्यंत जात असल्याचं सुद्धा आपण बघितलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर भाजपाला म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजपाला सुद्धा आता एकनाथ शिंदे नकोसे झालेले आहेत. आणि हे चित्र पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायला सुद्धा मिळालं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. पण बघा, यालाच तर राजकारण म्हणतात. जे दिसतं ते असत नाही आणि जे असतं ते कधी दिसत नाही. आता बघा ना, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आता अचानकपणे एक बॉम्ब टाकला आणि खळबळ उडाली. एकनाथ शिंदे हे लवकरच मुख्यमंत्रीपदी दिसतील असं त्यांनी म्हटलं. पुढच्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर दिसतील असं आंबेडकर यांचं म्हणणं आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्र निवडणुका लढणार असं सांगत होता आधी. आता त्यांना या भूमिकेवरून माघार घ्यावी लागलेली आहे. यामुळं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या खिशामध्ये घातलं असल्याचं चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी ही किमया साधलेली आहे. आता भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करून महापालिकेच्या निवडणुका लढणार असल्याचं सांगू लागलेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे अमित शहा यांना भेटले आणि शिंदे यांनी अमित शहा यांना खिशात घातलं. ही आहे त्यांची किमया. पुढच्या 2 महिन्यातच एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसतील असं आंबेडकर म्हणत आहेत. याच दरम्यान बघा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा अमित शहा हे डबल गेम करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांना ताकद अमित शहा देत आहेत, अशा प्रकारचा एक दावा केला. संजय राऊत म्हणतात, अमित शहाना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं आहे म्हणून ते एकनाथ शिंदे यांना ताकद देत आहेत. त्यांना म्हणजे अमित शहा यांना देवेंद्र फडणवीसाची ताकद वाढू द्यायची तर नाही आणि त्यांना दिल्लीच्या दिशेनं सुद्धा येऊ द्यायचं नाही. देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपची युनिट हे महायुतीच्या विरोधात काम करीत आहेत. प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत यांच्या बोलण्यातला अन्वयार्थ तसा आपण जर पाहिला ना तर तो मिळता जुळता आहे, एकच आहे. शिवाय महापालिका निवडणुकीबाबत महाराष्ट्र भाजपची असलेली ताठर भूमिका आता अचानकपणे नरम होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना दाबून टाकण्याची योजना सतत अंमलात आणलेली आहे. कुठलीही संधी फडणवीसांना सोडली नाही. अर्थात हे शिंदे गटाला याची जाणीव आहे. पण बघा, कदाचित देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भविष्यातील एकनाथ शिंदे यांचं संकट दिसत असावं. शिवाय देवेंद्र फडणवीस हे भविष्यात दिल्लीला सुद्धा डोईजड होऊ शकतात याची जाणीव दिल्लीला सुद्धा झालेली असणार. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं राजकारण सोडून दिल्लीला जाऊ शकतात अशा प्रकारच्या चर्चा अनेकदा होत असतात. ही जर सगळी परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडली तर काहीही घडू शकतं आणि कदाचित ही सगळी परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकते आणि आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. येत्या 2 महिन्यात काय होतंय ते आपल्याला दिसेलच. पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.